करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे. आज मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आल्यानं मुख्य मूर्तीचं दर्शन सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत बंद ठेवण्यात आलं होतं. या काळात भाविकांनी श्री सरस्वती गाभाऱ्यातील उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं. आय स्मार्ट पॉसिटिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 15 कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गाभाऱ्याची सफाई केली आहे. सफाईवेळी पाण्याचा वापर करावा लागत असल्यानं आतील विद्युत पुरवठा बंद करून विद्युत उपकरणं काढण्यात आली होती. शारदीय नवरात्रोत्सव काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात. यावर्षी पहिल्यांदाच मंदिर परिसरात AI प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून एखाद्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जर दर्शन रांगेत किंवा मंदिर परिसरात आला तर CCTVमधून फेस रिडिंगद्वारे त्याची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर या प्रणालीचा गर्दी नियंत्रणासाठी सुद्धा वापर करण्यात येणार आहे. दर्शन मंडप उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिर परिसरात विविध रुग्णालयांसह महापालिकेचं वैद्यकीय पथक पुरेसा औषध साठा आणि रुग्णवाहिकेसह सज्ज राहणार आहे. यंदाचा नवरात्रोत्सव प्लास्टिकमुक्त वातावरणात साजरा व्हावा यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती, मंदिर आवार आणि परिसरातील विक्रेत्यांना लवकरच सूचना देणार आहेत. एकंदरीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात सध्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.